हेच की मराठा समाजाचे आतापर्यंत आपल्याला काय मिळालं, आता काय मिळवायचं, आपण कुठल्या कुठल्या विषयावरती ठराव करून ठाम व्हायचं की हे मिळवायचं. समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे. बैठकीचा अजेंडा म्हणजे समाजाला आपल्याला उंचीवरती न्यायचं, वरती न्यायचं. समाज खाली नाही आला पाहिजे. समाजाचा कायम एकजूट राहिली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष बैठक उपस्थित राहू, प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू आपण आपली एकजूट पण दाखवायची आणि आपल्या मागण्याची सुद्धा सगळ्या अंमलबजावणी करून घ्यायची. समाज मोठा करणं, लेकरं बाळ मोठे करणं हाच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे. लेकरं बाळ आपले खुर्चीवरती बसले पाहिजे, आपले लेकरं बाळ अधिकारी झाले पाहिजेत, आपल्या हातातली आऊतकाठी सुटली पाहिजे. आपण रात्रंदिवस शेतकरी बांधव, गरीब मराठा काबड कष्ट करतो लेकरं मोठं होण्यासाठी आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी. या बैठकीचा मुख्य अजेंडाच हा आहे की मराठा समाजावरती होत असलेला अन्याय थांबला पाहिजे. मराठा समाजाच्या मागण्या सगळ्याचे सगळ्या त्याची आता अंमलबजावणीच झाली पाहिजे. हा मराठा समाजाच्या मागण्यांचा बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. पण सगळंच मी आत्ता आपल्याला सांगणार नाही, त्याच्यासाठीच उद्या बैठक ठेवली आणि सगळा मराठा समाज आता फेसबुक, व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती ऐकणार नाही, तो प्रत्यक्षित ऐकायला येणार आहे. कारण ही आंतरवालीतली शेवटची बैठक आहे. आता मात्र विजय मिळवायचा, यासाठी मराठी इथे येणार आहेत. सगळंच मला आज सांगून योग्य होणार नाही. माझा आणि माझ्या समाजाचा काय उद्देश आहे, बैठकीचं मुख्य धोरण काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, हे उद्या सविस्तर माझ्या मराठा समाजाला मी सांगणार आहे. आज उद्या बैठक आहे, त्याच्यामुळे आज मला सगळं सांगता येणार नाही आणि ते मी सांगणार पण नाही. माझा मायबाप समाज राज्यातल्या कानाकोपऱ्यातून उद्या येणार आहे, त्यांच्या समक्ष मी सगळ्या गोष्टीचा उलगडा करणार आहे. त्याला काय म्हणतोय आपण, बॉम्ब फोडल्यासारखं.